त्रिभुवन मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता शेवटी उर्वशी गजाआड गेलेली असते, तर ज्या गिरिजावर नागेश्वरने बंदूक रोखून ठेवलेली असते तो नागेश्वर आता इथे जो काही रुद्र आहे त्या रुद्राच्या कचाट्यात सापडलेला असतो आणि शेवटी उर्वशीला आता पोलीस घेऊन गेलेले असतात. हेच आपल्याला याच्या इंटरेस्टिंग अशा एपिसोडमध्ये पाहायचं, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की इथे आता जो रुद्र आहे तो म्हणत असतो, हे बघा आई आणि त्याचबरोबर इथे प्रभास काका, तुम्ही दोघेही जण आता पोलिसांना घेऊन घरी जा. तुम्ही पोलिसांना घेऊन घरी गेल्यानंतर इकडे मी गिरिजा आणि त्याचबरोबर देवकी मावशीकडे जातो, कारण मला तिथे सगळ्यात जास्त गरज आहे. तुम्ही पोलिसांना घ्या आणि घरी जा. कदाचित तिथेच आबासाहेब असतील, तिथे आबासाहेबांना तुम्ही पकडा. तोपर्यंत मी गिरिजा आणि देवकीला सुखरूप वाचवतो. तेव्हा प्रभास म्हणत असतो, हे बघ रुद्रा, तुला सांगू का, काही जरी झालं तरी गिरिजा आणि त्याचबरोबर इथे देवकीला काहीही होऊ देऊ नकोस, कारण जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळायला हवं. तेव्हा आता इकडे रुद्र म्हणत असतो, आता काहीही होणार नाही, कारण आत्तापर्यंत त्यांनी इतरांशी सामना केला आहे, पण आता मात्र त्यांचा थेट सामना आहे तो म्हणजेच की त्यांच्या मुलासोबत म्हणजेच रुद्रसोबत. त्यामुळे ह्या वेळेला ते अजिबात वाचू शकणार नाहीत. तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं रुद्र म्हणत असतो, कारण आत्तापर्यंत त्यांनी फार गुन्हे केलेत, पण आता अजिबातच हे सगळं असं होणार नाही. मी काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे गिरिजाला सुखरूपच वाचवेन आणि देवकी मावशीला सुद्धा. दुसऱ्या बाजूने गिरिजाने आता इकडे देवकीला खिचडी बनवलेली असते आणि गिरिजा म्हणत असते, हे बघा देवकी मावशी, मी तुमच्यासाठी खिचडी बनवली आहे, प्लीज थोडीशी गरमागरम खाऊन घ्या, कारण तुम्हाला ना फार जास्त अशक्तपणा आला आहे, कारण तुम्ही ही खिचडी खाणं फार जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे देवकी म्हणत असते, खरं खरं सांग गिरिजा, तुझं आणि त्याचबरोबर माझं असं नेमकं नातं काय आहे? का तू एवढं सगळं माझ्यासाठी करतेस? आपल्या दोघींचं तर नातं काहीही नाही आहे, पण तरीसुद्धा तू माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहेस का आणि कशासाठी? बोल ना, नेमकं आपल्या दोघींचं नातं काय आहे? हेच नातं असावा का ग गिरिजा? तुला खरंच सांगते, ही जी काही तुझ्या कानामागची जन्मखून आहे ना, तीच कदाचित आपली ओळख असावी आणि तेच आपलं कदाचित नातं असावं, असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते. त्याच वेळेला आता देवकी म्हणत असते, बोल ना, सांग ना, मी जे काही म्हणते ते तुला पटतंय का? आणि तेव्हा आपण पाहतो की इथे आता लगेचच जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, तुम्हाला असं वाटतंय ना की मी तुमचं ऐकावं किंवा तुम्ही माझं हे सगळं काही खावं वगैरे, तर प्लीज मी काय म्हणते ते ऐकून घ्या ना. हे बघा, 2 घास खाऊन घ्या. तुम्ही 2 घास खातले ना तर तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. प्लीज ऐकून घ्या ना, असं आता इथे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे हे सगळं काही होत असताना आता इथे गिरिजा म्हणत असते, तुम्हाला खाणं फार जास्त गरजेचं आहे आणि तुम्ही जर खाल्लं ना तर तुम्हाला बरं वाटेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुलीला भेटायचं सुद्धा आहे ना, मग तुम्ही हे खाऊन घ्या, कारण तुम्हाला सांगू का, इथे तुम्हाला तुमच्या मुलीला भेटावं लागणार आहे. त्याच वेळेला देवकी म्हणत असते, बघितलंस ना गिरिजा, तू माझ्यासाठी एवढं सगळं काही करतेस, पण आपलं नातं काय आहे हे तुलासुद्धा माहिती नाही किंवा मलासुद्धा माहिती नाही. मग तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्यासाठी करत आहेस. पण गिरिजा काही जरी झालं ना तरी मला एक गोष्ट सांग, की इथे आता तूच माझी मुलगी आहेस आणि तो नागेश्वर इथे आपल्याला काय काय करायला लावतोय आणि काय काय नाही. आता गिरिजा म्हणत असते, तुम्ही आता बोलू नका बरं, तुम्हाला मी सांगितलंय ना तुम्हाला थोडंसं खाऊन घ्यायचं आहे म्हणून, मग तुम्ही थोडंसं खाऊनच घेणार आहात, तुम्ही आत्ता काहीही बोलणार नाही आहात, असं आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जो नागेश्वर आहे
तो नागेश्वर प्रॉपर्टीचे पेपर घेऊन उभा असतो आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन उभा असताना आता तो लगेचच म्हणत असतो, आता प्रॉपर्टीचे पेपर तयार केले आहेत, आता 1-2 जामीनदार आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्याना तर आता सगळं काही आपल्या नावावर होणार आहे. आणि तेव्हा तिथे किसन असतो, तो म्हणत असतो, आता काय ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर जामीनदार म्हणून मी सुद्धा घेऊ शकतो. अरे त्याच्यासाठी प्रतिष्ठित माणसं लागतात, तुला जामीनदार म्हणून कोण घेणार आहे, असं अजिबातच नाही चालत, असं तो बोलत असतो. आता त्याच वेळेला हे सर्व काही होत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी आल्याबरोबर नागेश्वरला म्हणत असतात, खूप मोठा घात झाला आहे, खूप मोठा घात झालाय. आणि तेव्हा आता ते म्हणत असतात, काय झाले नेमकं, असं ओरडायला काय झालंय तुम्हाला. तेव्हा आता मीच आत्ता तुमचं इकडे येताना तुमची कुंडली बघून आलेलो आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये आता खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. मी तुम्हाला काय सांगतोय ते तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र नागेश्वर म्हणत असतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही ह्या पद्धतीने कसे काय बोलू शकता, तेच मला काही कळत नाही. तुम्ही काही डोक्यावर पडले आहात का. हे बघा असं काही एक होणार नाही आहे आणि तुम्ही उगाचच शांत बसा बरं, कारण तुम्हाला सांगू आता तर खरी मजा येणार आहे. आता सगळी प्रॉपर्टी इथे माझ्या नावावर होणार आहे आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार असताना तुम्ही असं काय म्हणताय. दीदीबाई बरोबर बोलत होत्या, तुम्ही आत्तापर्यंत ना हे भविष्य सांगण्याच्या नावाखाली ना आमच्याकडून खूप सारे पैसे उकळत आलेला आहात, पण आता नाही, आता मी तुम्हाला अजिबातच माफ करणार नाही, सोडणार नाही, असं आता नागेश्वर बोलतो. आणि तेव्हा आता गुरुजींचा गळा आवळायला सुरुवात करतो. आता गुरुजी म्हणत असतात, काय करताय, सोडा मला. तेव्हा तो म्हणत असतो, नाही सोडणार आहे तुला, नाही सोडणार आहे, कारण तुला एक गोष्ट कळतच नाही आहे, बहुतेक तू ना तुझं येतानी भाग्य, तुझी येतानी कुंडली बघून आला नव्हतास, त्यामुळे आज तुझा सुद्धा अंत इथे होणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच नागेश्वरनी गुरुजींचा गळा आवळलेला असतो आणि नागेश्वरनी गुरुजींचा गळा आवळल्यानंतर आता इथे मात्र जे काही गुरुजी आहेत ते नागेश्वरला म्हणत असतात, काय करताय तुम्ही, हे सोडा मला लवकर, सोडा, हे बघा सोडा, असं करू नका. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतो, नाही सोडणार, जा, तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, तुला सोडणार नाही आहे मी, असं आता इथे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र आता दोन्ही हातानेच आता इकडे तो गळा आवळायला सुरुवात करत असतो आणि गुरुजींना त्याने सरळ सरळ इथे मारूनच टाकलेलं असतं. आता जेव्हा गुरुजी मरून जातात, इथे जमिनीवर पडतात, तेव्हा मात्र तिथे उभा असलेला किसन फारच जास्त घाबरलेला असतो. त्याला तर कळतसुद्धा नाही की नेमकं काय करावं आणि काय नाही ते. त्याच वेळेला आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, नागेश्वर म्हणत असतो, खूप झालं आता, ह्या प्रॉपर्टीसाठी खूप काही गोष्टी केल्यात, पण आता मात्र मी शांत बसणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इथे ही सर्व प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझीच आहे, असं आता इकडे तो बोलत असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की शेवटी गिरिजाच्या हातूनच इथे देवकी खिचडी खाऊ लागलेली असते, डोळ्यामध्ये पाणी असतं आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, असं ती बोलत असते. आता नागेश्वर त्याच्या माणसांना घेऊन इकडे दत्तू लोखंडेच्या म्हणजे जिथे गिरिजा आहे त्या घरी आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर नागेश्वर म्हणत असतो, आपल्या सुनबाईंना फारच हुशार आहेत बरं का, म्हणजे पहा ना कशा पद्धतीने आता त्यांनी हे लॉक लावून ठेवलेलं आहे आणि लॉक लावून ठेवलंय आणि त्याचबरोबर इकडे त्यांना असं वाटतंय की नाही आपल्याला आता इकडे कोणीही पकडू शकत नाही, असा त्यांचा भास होतोय आणि त्यामुळेच त्यांनी हे लॉक लावलेलं असावं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा हे लॉक तोडून टाकायचं आहे, आता लॉक तोडून टाकायचं आहे, असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ते कुलूप तोडायला घेत असतात. आता जेव्हा कुलूप तोडायला घेतात तेव्हा मात्र आवाज होतो आणि आवाज झाल्याबरोबर इकडे आता लगेचच जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, नेमकं काय झालेलं असेल, कोण आलेलं असेल. आणि त्याच वेळेला आपण पाहतो आता इकडे गिरिजा म्हणत असते, कोणी नाही हो, नागेश्वर आला असेल, त्याला समजलं असेल कदाचित की आपण इथे आहोत म्हणून. मावशी हे बघा, आता ह्याच घरामध्ये आपल्याला लपावं लागणार आहे, आपल्याकडे आता दुसरा
कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही आहे असं गिरिजा म्हणत असते. आणि तेव्हा आता ती इथेच या देवकीला सुद्धा लपवण्याचा प्रयत्न करत असते. देवकी म्हणत असते, आता मला मात्र फार जास्त टेन्शन आलं आहे, मला मात्र आता फारच जास्त भीती वाटत आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो आता नागेश्वर जो आहे ना, तो नागेश्वर इथे आता त्या खोलीमध्ये आलेला असतो. आणि जेव्हा नागेश्वर त्या खोलीमध्ये येतो आणि तेव्हा मात्र त्याला इथे गिरिजा वगैरे कोणीही दिसत नाही. आणि त्याला गिरिजा वगैरे कोणीही न दिसल्यामुळे आता इकडे तो म्हणत असतो, अगं बाई, सुनबाई, तुम्ही तर लपून बसलाव की व. अहो, लपून बसायची तुम्हाला काही गरज नाही आहे. तुमच्या गोष्ट लक्षात येते का हो सुनबाई? हे बघा, तुम्ही इथेच आहात. आहे देवकी, देवकी चल बरं, तू पड्डीशी बाहेर ये. कारण तुला एक गोष्ट सांगू का, हे आमची सुनबाई जी आहे ना, ती काही केल्या बाहेर येणार नाही आहे. त्यामुळे तू एक काम कर, काही जरी झालं ना तरी तू बाहेर ये. तू बाहेर आलीस ना तर मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपसुकच मिळतील. ये बरं, ही गिरिजा काही बाहेर येणार नाही बघ, तुला सांगतो मी. पण तू बाहेर ये असं नागेश्वर म्हणत असतो. कारण आमची सुनबाई फार चिवट आहे. मग चल बरं, तू बाहेर ये. आता हा लपाछपीचा जो काही डाव आहे, तो मात्र लपाछपीचा डाव आता संपवायचा आहे मला. कारण काय ग देवकी, तुला तुझ्या पोरीला भेटायचं आहे ना, मग ये बरं लवकर बाहेर, मी तुला तुझ्या पोरीला भेटवतो. तुझी पोरगीसुद्धा इथेच आहे. आणि असं म्हटल्याबरोबर गिरिजा मनामध्ये म्हणत असते, अरे बापरे, ह्यांना काय इथे देवकी मावशीची मुलगी भेटली वगैरे की काय, आणि त्यामुळे हे असं बोलतायत. आणि खरंच हे इथे घेऊन आले की काय, एवढ्या लवकर भेटली कशी? नाही नाही, हा नागेश्वर घोरपडे ना एक नंबरचा कजाग आहे. बहुतेक ना मुद्दामून इथे देवकी मावशीला बाहेर बोलवण्यासाठी तो हे सगळं काही बोलत असावा. अजिबातच नाही, इथे त्या अजिबातच बाहेर नसाव्यात असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, नाही, देवकी मावशीने ह्यांच्या ह्या शब्दामध्ये अडकायला नको. त्याच वेळेला आता इकडे देवकीला हे सगळं काही ऐकल्यानंतर देवकी म्हणत असते, मला माहिती आहे गिरिजाच माझी छकुली आहे, मला समजलेलं आहे. आणि तेव्हा आता नागेश्वर म्हणत असतो, तेच तर मी तुला सांगतोय, ये ग देवकी बाहेर ये. अगं, तुला तुझ्या पोरीला भेटण्यासाठी तू एवढे दिवस झालं आटापिटा करतेस, मग आता शेवटच्या क्षणाला तू तुझ्या पोरीला भेटणार नाही आहेस का? का असं करतेस? ये बरं, तू ये लवकर बाहेर ये असं आता इकडे ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता नागेश्वर इथे गिरिजासमोर जाऊन उभा राहतो, खाली वाकून बघत असतो. आणि तेव्हा गिरिजाची आणि त्याचबरोबर त्याची नजरानजर होते. मग आता इथे तो म्हणत असतो, बघितलं गिरिजा, काय हे? अगं, अशी लपून बसलेली आहेस तर सापडणार नाही आहेस का तू? अगं, तू वेडी आहेस का? तुला बाहेर यायलाच हवं. ये बरं पटकन, ये बाहेर, ये चल असं आता तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर गिरिजाच्या हातामध्ये मोबाईल असतो. आणि गिरिजाच्या हातामध्ये मोबाईल असताना तिने आता रेकॉर्डर ऑन करून ठेवलेलं असतं, जेणेकरून आता तो शेवटचा पुरावा तरी मिळेल म्हणून. आता गिरिजा जी आहे ती शेवटी बाहेर येते. आता गिरिजा बाहेर आल्यानंतर इथे नागेश्वर म्हणत असतो, काय हे सुनबाई, किती दमवता हो तुम्ही? तुम्हाला सांगतो तुम्ही इथेच आहात, इथेच आहात, पण तुम्हाला असं वाटतं की नाही नाही, नागेश्वर घोरपडेला काहीच माहिती नाही आहे म्हणून. आता देवकी फार घाबरलेली असते, कारण देवकीला तर माहिती असतं की तिची मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर गिरिजाच आहे. आता माझ्या गिरिजाला काही व्हायला नको असा देवकी विचार करत असते. आणि असा विचार केल्याबरोबर आपण पाहतो की आता ती सुद्धा बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा गिरिजा नागेश्वरला म्हणत असते, खूप चुकीचं बोलताय तुम्ही, फार चुकीचा विचार करताय. हे बघा नागेश्वर साहेब, तुम्हाला असं वाटत असेल की इथे देवकी मावशी आहेत, पण तुम्हाला खरं खरं सांगायला लागले, मी इथे देवकी मावशी इथे नाही आहेत, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पण त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, मी आणि तुझ्यावर विश्वास? वेडी आहे का गिरिजा? तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा तू खरं बोलतेस ना तेव्हा ते आम्ही खोटं धरतो, आणि जेव्हा तू खोटं बोलतेस ना तेव्हा ते आम्ही खरं धरतो. मग आता तुझ्यावर आम्ही विश्वास कसं काय बरं ठेवणार? नाही 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 नाही, अजिबात नाही गिरिजा. आता पुन्हा आम्ही ही चूक अजिबात करणार नाही, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर इथे आपण पाहतो की आता नागेश्वर म्हणत असतो, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र आहे. आता तुला मी एक पुरावा दाखवतो, आणि तो पुरावा ऐकल्यानंतर देवकी सुद्धा बाहेर येईल. त्याचबरोबर देवकी तर काय, तुला सुद्धा विश्वास बसेल. तेव्हा तो रुद्रचा
रुद्राचा मोबाईल बाहेर काढतो आणि रुद्राचा मोबाईल बाहेर काढल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इथे तो प्रभातचा ऑडिओ जो आहे ना तो ऐकायला लावलेला असतो. आता प्रभातचा ऑडिओ ऐकत असताना आपण पाहतो की इथे आता लगेचच जी काही देवकी आहे ती देवकी खूपच शॉकिंगमध्ये गेलेली असते. ती विचार करत असते की ह्या सर्व गोष्टी काय आहेत आणि त्याचबरोबर हे ह्या पद्धतीने होता कामा नये असा सुद्धा ती विचार करते. कारण प्रभासने त्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं की हे बघ, मी तुम्हाला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायला लागलो होतो आणि तुला एक गोष्ट सांगू का, जी काही देवकी आहे ना ती तर तुझी आई आहेच आहे, पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला सांगतो. हे बघ, इथे गिरिजा तूच ह्या खऱ्या प्रॉपर्टीची मालक असतेस आणि तुला आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो. आणि ती म्हणजे की हे बघ, मला खूप दिवसापासून एक सत्य सांगायचं आहे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर आपण पाहतो की इकडे हे सगळं काही होतं आणि ह्या सर्व काही गोष्टी झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिरिजा म्हणत असते, नाही हे खोटं आहे, तुम्ही हा खोटा ऑडिओ तयार केला आहे, असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की हे सर्व काही बोलल्यानंतर आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, हो का, जर हे तुला नाही माहिती तर मग एक गोष्ट मी तुला सांगतो आणि ती गोष्ट तू ऐकून घे. हे बघ, आत्तापर्यंत मी ऑडिओ ऐकवलेला आहे, पण आता मी तुला इथे ऑडिओ ऐकवला तर तो तर दाखवतच आहे, पण एक गोष्ट मात्र ऐकून घे आणि ती म्हणजे की हा व्हिडिओ पहा. आता हा व्हिडिओ पहा असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच ह्यानं नागेश्वरनं इथे प्रभातचा एक व्हिडिओ जो की रुद्रच्या मोबाईलमध्ये ठेवला होता तो व्हिडिओ तो इथे दाखवतो आणि तो व्हिडिओ दाखवल्याच्या नंतर आता गिरिजाला विश्वास बसतो आणि हे सर्व काही इथे आता देवकीने ऐकलेलं असतं. देवकी लगेचच आता भूतकाळामध्ये जाते आणि भूतकाळामध्ये गेल्यानंतर तिला तिची मुलगी आणि त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. ती म्हणत असते, नाही, हीच माझी गिरिजा आहे, हीच माझी गिरिजा आहे असा विचार आता इकडे ती करत असते. आणि तेव्हा लगेचच आता जेव्हा पहिल्या वेळेस त्या दोघीजणी मायलेकी भेटल्या होत्या तेव्हा मात्र इथे देवकीला हेच भासलं होतं की नाही, हीच माझी खरी मुलगी आहे आणि आता तर ह्याने हे स्पष्टपणे सांगितलं सुद्धा आहे असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते. तेव्हा देवकी विचार करते, नाही, माझी गिरिजा एवढ्या दिवसाने मला भेटली आहे, मग आता काही जरी झालं ना तरीसुद्धा आता मी तिला असं ह्या नागेश्वरच्या तावडीमध्ये जाऊ देणार नाही असा आता इथे ती विचार करत असते. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्याबरोबर आपण पाहतो की आता देवकी म्हणत असते, गिरिजा गिरिजा, मी तुला म्हटलं होतं ना की तू माझी मुलगी आहेस म्हणून, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की तू माझी मुलगी आहेस म्हणून, पण तू माझं ऐकलं नाही आहेस, माझी छकुली तूच आहेस, माझी छकुली तूच आहेस असं म्हणून आता ती नागेश्वर समोर गयावया करत असते आणि म्हणत असते, हे बघ नागेश्वर, माझ्या पोरीला काही करू नकोस, तुला काय हवंय ते घे, तुला काय हवंय ते घे असं म्हटल्याबरोबर ती आता लगेचच गिरिजा तिला समजावते आणि म्हणत असते, हे बघा, तुम्ही शांत व्हा, एवढ्या सगळ्या ह्या सर्व गोष्टींचा विचार करू नका. तेव्हा ती म्हणत असते, नाही छकुली नाही. त्याच वेळेला नागेश्वर खुर्चीवर बसतो आणि त्याच्या माणसांना सांगत असतो, बघताय काय, चला बांधून टाका ह्या दोघींना सुद्धा आणि आणा ते इकडे प्रॉपर्टीचे पेपर. आता इकडे जी काही देवकी आहे त्या देवकीला आणि सोबतच इथे आता गिरिजाला सुद्धा बांधून टाकलेलं असतं आणि त्या दोघींना बांधून टाकल्यानंतर आता गिरिजा म्हणत असते, काय करताय हे असं, प्लीज हे बघा असलं काही एक करू नका, मी तुम्हाला काय सांगते ते एकदा माझं तुम्ही ऐकून घ्या. हे बघा, नका, सोडा मला, सोडा, देवकी मावशींची ह्यामध्ये काही चूक नाही आहे. तेव्हा आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, बाई, नको उगाचच मला ह्या सगळ्या गोष्टी शिकू, तुला आत्ता मी काय सांगितलंय तेवढं करायचं आहे. ही जी काही प्रॉपर्टी आहे ना त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर गुपचूप सह्या करायच्या. तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, काय चाललंय काय तुमचं, सांगा ना, तुमचं काय चाललंय, तुम्ही अशा पद्धतीने कसे काय वागू शकता तेच मला कळत नाही. अहो नागेश्वर घोरपडे, आत्तापर्यंत तुम्ही हे सगळं काही इथे हडप केलंय, ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही इथे दिलेल्या आहेत, पण एक गोष्ट मात्र आता तरी सुधरा, जे ज्याचं आहे ना ते त्याचं त्याला देऊन टाका. कशाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करताय, का उगाचच एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करताय, देऊन टाका ना हे सगळं काही ज्याचं आहे त्याला. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, अच्छा, ज्याचं आहे त्याला म्हणजेच हे सगळं तुझ्या नावावर करू, एवढे दिवस झालं एवढी ही प्रॉपर्टी एवढ्या जोमाने वाढवली, एवढी मेहनत केली, एवढे कष्ट केलेले आहेत आणि मग आता ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून देऊ, तुला असं वाटतंय का की ही प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करून द्यावी म्हणून? अजिबातच नाही. मी असं
असं अजिबात करणार नाही. समजलं तुला? तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे बरं का, कारण उद्याच्या भागामध्ये शेवटी आपण असं पाहणार आहोत की आता इथे रुद्र, त्याचबरोबर वासंती आणि प्रभासने खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो. जेव्हा प्रभास आता इथे सर्वांसमोर येतो आणि प्रभास सर्वांसमोर आल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही उर्वशी आहे, ती उर्वशी मात्र इथे त्याला मारण्यासाठी त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला तिथे नेमके पोलीस येतात, कारण हे सुद्धा रुद्रनेच पाठवलेले असतात. आता पोलीस तिथे येतात. पोलीस तिथे आल्याबरोबर इथे ते म्हणत असतात, उर्वशी, तुम्हाला आम्ही अटक करत आहोत, कारण तुम्ही इथे तुमच्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून. आणि तेव्हा पोलीस आता उर्वशीला घेऊन जातात. पोलीस तर उर्वशीला घेऊन जातात, पण इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता नागेश्वर घोरपडेने गिरिजासमोर ते प्रॉपर्टीचे पेपर पकडलेले असतात आणि म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करायच्या आहेत आणि गुपचूप सह्या कर, नाहीतर मी तुझा जीव घेईन, असं म्हणून तिच्यासमोर बंदूक रोखलेली असते. आणि त्याच वेळेला आता गिरिजा म्हणत असते, सह्या करणार नाही, जा म्हणून. तर आता रुद्र तिथे आलेला असतो. आता जेव्हा रुद्र तिथे येतो तेव्हा मात्र इकडे आता जो काही नागेश्वर आहे त्याने इथे बंदूक रोखून धरलेली असते आणि इकडे देवकी समोर प्रॉपर्टीचे पेपर असतात. आणि तेव्हा गिरिजा देवकीला म्हणत असते, तुम्हाला काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्टीचा विचार करा, ह्या प्रॉपर्टीचा पेपरवर तुम्ही अजिबात सह्या करू नका, असं ती देवकीला सांगते. तर इथे आता रुद्र आलेला असतो आणि आतमध्ये नागेश्वरनी गिरिजाच्या डोक्यावर बंदूक ताणलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, शेवटी इथे नागेश्वरचा अंत होणार आहे. उर्वशी तर गजाआड झालीच, पण नागेश्वर सुद्धा गजाआड जाणार आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.